नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह. कैरीला असं स्वच्छ धुवून घ्यायचं. कैरीला असं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. कुकरमध्ये टाकायचं. हे बघा, आता मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कैऱ्या आणि कुकरमध्ये टाकल्या. आता याच्यात आपण पाणी टाकू. कैऱ्या आता आपण कुकरमध्ये टाकल्या. आता आपण त्याच्यात पाणी टाकू. बघू शकता, एक तांबे आणि आपल्याला 2 तांब्या पाणी लागलेलं आहे. बघू शकता. आता आपण झाकण लावू. गॅस मीडियम वर. पण आता कुकर ठेवू आणि 4 शिट्ट्या काढून घेऊ. आता 4 शिट्ट्या होईपर्यंत याला होऊ देऊ. छान चमच्याने वळतो. 4 शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण काढून घेऊ. आपल्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊ. आता आपण हे कैऱ्या अशा काढून टाकल्या. आपल्या कैऱ्या काढलेल्या आहेत. आपण थंड व्हायला ठेवून दिले होते मी. आता हे आपण याचा गर काढून घेऊ. याची साल काढू पाहिजे. आपण ज्या कैऱ्या थंड व्हायला ठेवल्या होत्या त्याचा आपण आता गर काढलेला आहे. हे बघू शकता. अशा पद्धतीने गर काढून घेतला सर्व कैऱ्यांचा. आता आपण साहित्य बघू. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपण आता साहित्य घेणार आहोत. साहित्य: काळं मीठ, जिरं आणि साखर. साखर आवडीप्रमाणे. जर कैरी आंबट असेल तर साखर जास्त घ्यायची आणि थोडीशी गोड असेल तर साखर आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. आता आपण मिक्सरला फिरवू. हे गर काढलेलं आहे आपण. आता आपण याच्यात साखर घेऊ. थोडंसं जिरं घेऊ. दोन चमचे मीठ घेऊ आवडीनुसार. आता आपण हे मिक्सरला फिरवू. आता आपण बघू शकता. छानपैकी झालेलं आहे आपलं. आता आपण हे काचेच्या बरणीत काढू. माझ्याकडे बरणी नसल्यामुळे मी काचेच्या बाउलमध्ये टाकत आहे. हे बघा किती छान झालेलं आहे. आता हे काचेच्या बरणीत स्टोअर करून जेव्हा आपल्याला पटेल तेव्हा असं 2 चमचे
याच्यात ग्लासमध्ये टाकायचं आणि हे वर्षभर टिकते. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा घ्यायचं मस्त छानपैकी आणि याच्यात थंड पाणी टाकायचं. आता हे पाणी याच्यात आता आपण पाणी याच्यात टाकू. बघा आता चमच्याने हलवायचं. बघा आता आपलं कैरीचं पण रेडी झालेलं आहे. याच्यात तुमच्या आवडीनुसार पुदिना पण टाकू शकता, तुम्ही बर्फ पण टाकू शकता, तुम्हाला जेवढं थंड पाहिजे तेवढं. जर आवडलं असेल कैरीचं पण तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका गाऊ चॅनलला.